नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी परीक्षेकरता पेपर 2 आणि पेपर 1 याच्यामध्ये सामाजिक शास्त्राशी संबंधित जे निपुण भारत अभियान आहे यावरती आपल्याला प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहेत विद्यार्थी मित्रो। तर त्या दृष्टिकोनात भारत मिशन अभियानावरती महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी 2 मार्क्स आपले या ठिकाणी पक्के होणार आहेत, त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, निपुण भारत मिशन कधी सुरू झाले? तर विद्यार्थी मित्रो, उत्तर आहे 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत मिशन हे जे आहे हे सुरू झाले। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निपुण या शब्दाचा अर्थ काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, नॅशनल इंटेंटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी अँड रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरजन्सी। ओके, बघा यानंतर निपुण भारताचा मुख्य उद्देश काय आहे असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। तर काय आहे? इयत्ता 3री पासून मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणे हा निपुण भारतचा उद्देश आहे। निपुण भारत कोणत्या धोरणाशी संबंधित आहे? तर निपुण भारत हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याच्याशी संबंधित आहे। निपुण भारत कोणत्या वयोगटासाठी आहे? तर निपुण भारत हे वयोगट 3 ते 9 वर्ष याकरता आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, FLN म्हणजे काय? निपुण भारतातील FLN म्हणजे काय? तर फाउंडेशनल लिटरन्सी ऑफ न्यूमर्सी असा याचा अर्थ होतो। त्यानंतर निपुण भारताची प्रमुख उद्दिष्ट वर्ष कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रो, 2026-27 हे निपुण भारताचं प्रमुख उद्दिष्ट वर्ष आहे। निपुण भारताची अंमलबजावणी कोणत्या योजनेअंतर्गत होते? तर विद्यार्थी मित्रो, समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निपुण भारताची अंमलबजावणी ही होते। निपुण भारताचा लाभ हा कोणाला होतो? तर बालवर्ग इयत्ता 3री व 4थीचे विद्यार्थी जे आहे यांना याचा लाभ होतो। निपुण भारताचा मुख्य हेतू काय आहे? तर मूलभूत शिक्षणात गुणवत्तेचा विकास हा निपुण भारताचा मुख्य हेतू आहे। निपुण भारतासाठी वापरला जाणारा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर दीक्षा ॲप हे निपुण भारतासाठी जे वापरले जाणारे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे। निपुण भारतासाठी स्थापन केलेली प्रमुख समिती कोणती आहे? तर राष्ट्रीय स्टीअरिंग समिती ही निपुण भारतासाठी स्थापन केलेली प्रमुख समिती आहे। यानंतर विद्यार्थी मित्रो, CCE म्हणजे काय? तर सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन म्हणजे CCE होय। FLN चे मध्ये मूलभूत घटक काय असतात? तर FLN मध्ये विद्यार्थी मित्रो, वाचन, लेखन, गणना आणि समज हे मूलभूत घटक असतात। निपुण भारताचा नारा काय आहे? तर प्रत्येक बालक ठरावा निपुण हा याचा प्रमुख नारा आहे। फाउंडेशनल लिटरन्सी म्हणजे काय समाविष्ट होते? तर फाउंडेशन लिटरन्सी मध्ये वाचन, लेखन व समजून घेणे याचा समावेश होतो। न्यूमर्सी मध्ये कोणती कौशल्य असतात? यामध्ये आकडेमोड करणे, आकृती ओळखणे आणि मोजमाप करणे ही कौशल्य याच्यामध्ये असतात। इयत्ता 3री पर्यंत मूलभूत साक्षरता न झाल्यास कोणते धोके होऊ शकतात? तर उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांना अडथळा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो, हे याच्यामध्ये जे आहे हे निर्माण होतात। विद्यार्थी मित्रो, TET पेपर 1 आणि पेपर 2 करता समाजशास्त्र घटकावर आपल्याला डेफिनेटली याच्यावरती प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निपुण भारतासाठी शिक्षकाचे कोणते प्रशिक्षण आवश्यक आहे? तर FLN आधारित प्रशिक्षण हे शिक्षकांना निपुण भारतासाठी आवश्यक आहे। निपुण भारतासाठी पालकांची भूमिका काय आहे? तर घरी आधार देणे व सहभाग वाढवणे ही त्या ठिकाणी पालकांची भूमिका आहे। निपुण भारत मिशन अंतर्गत मुलांना कोणत्या माध्यमातून शिकवले जाते? तर खेळ, गाणी, गोष्टी व कृती आधारित शिक्षण याद्वारे या माध्यमातून मुलांना निपुण भारत मिशन अंतर्गत शिकवले जाते। FLN अंतर्गत वाचन असे मूल्यांकन केले जाते। वाचनाचे मूल्यांकन हे FLN अंतर्गत स्तरनिहाय आणि प्रगती निरीक्षणाद्वारे केले जाते। निपुण भारत योजनेत शिक्षकांचे काय स्थान आहे? तर शिक्षक हे त्या ठिकाणी परिवर्तनाचे वाहक आहेत। निपुण भारताचा संबंध SDG 4शी कसा आहे का? तर हो आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी। बाल वर्गातील शिक्षणात निपुण भारत कशावर भर देतो? तर बाल वर्गातील शिक्षणात निपुण भारत हे विकासात्मक शिक्षण व अनुभव रहित अधिगम यावरती भर देतो। दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणती सामग्री उपलब्ध आहे? तर पुस्तके, प्रशिक्षण आणि अभ्यास सामग्री ही दिशा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। निपुण भारतात मुख्य तत्व काय आहे? तर निपुण भारतात मुख्य तत्व बालक केंद्रित शिक्षण आहे। निपुण भारत मिशनसाठी पुरवठा असतो? तर शिक्षण, साहित्य आणि डिजिटल साधने यांचा पुरवठा होतो।
निपुण भारतात शिकणाऱ्या प्रक्रियेला काय म्हटले जाते? तर निपुण भारतात शिकणाऱ्या प्रक्रियेला समावेशक व सक्रिय अधिगम असे म्हटले जाते. निपुण भारत योजनेचे मॉनिटरिंग कसे केले जाते? तर QR कोड ॲप आणि वेळोवेळी मूल्यांकन करून निपुण भारत योजनेचे मॉनिटरिंग केले जाते. निपुण भारतसाठी वर्षनिहाय कार्ययोजना कोण तयार करते? तर राज्य आणि जिल्हा शिक्षण विभाग हे निपुण भारतासाठी वर्षनिहाय कार्ययोजना तयार करते. शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणते माध्यम आहे? तर निष्ठा पोर्टल हे शिक्षक प्रशिक्षणासाठी एक माध्यम आहे. निष्ठाचे पूर्ण रूप काय आहे? तर विद्यार्थी मित्रो, नॅशनल इंटेंटिव्ह फॉर स्कूल हेड अँड टीचर्स हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट हे ठिकाणी फुल फॉर्म आहे याचा. FLNचा मुख्य उद्देश काय आहे? तर बालकात शिक्षणाची क्षमता सक्षम करणे हा FLNचा मुख्य उद्देश आहे. यानंतर मूलभूत शिक्षणात भाषा शिक्षणाचे महत्त्व काय? तर विद्यार्थी मित्रो, मूलभूत शिक्षणात भाषा शिक्षणाचे महत्त्व संवाद, अभिव्यक्ती व समज यासाठी आहे. बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण निपुण भारत या अभियानावर अंतर्गत TET पेपरसाठी प्रश्न या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. ओके, पहा, TET पेपर 1 व 2 करता तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.